आपण जेव्हा बाजारात कांद्याचे भाव ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं की शेतकऱ्याला किती फायदा होत असेल, नाही का? पण खरं चित्र ते खूप वेगळं आहे. आज आपण महाराष्ट्रातल्या कांदा शेतकऱ्यांच्या त्या वास्तवात जाणार आहोत, जिथे साधा हिशोबच लागत नाही. जरा हे आकडे बघा. खर्च आहे 55,000 रुपये आणि हातात आले फक्त 27,000. म्हणजे विचार करा, हे फक्त आकडे नाहीत, ही एका शेतकऱ्याची खरी कमाई आणि खर्चाची गोष्ट आहे. हे गणित इतकं कसं बिघडू शकतं? याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत. शेतकऱ्याचं अशक्य गणित. आणि हे खरंच अशक्य आहे, कारण हे फक्त एका पिकाचं किंवा एका वर्षाचं नुकसान नाहीये. हा एक असा सापळा आहे जिथे बाजार, धोरणं आणि हवामान सगळंच शेतकऱ्याच्या विरोधात उभं ठाकलेलं दिसतं. इथे ना दोन वेगवेगळी जगं आहेत समोरासमोर. एका बाजूला आहे शेतकऱ्यांचं वास्तव, म्हणजे महिने शेतात राबणं, पैसा गुंतवणं, आणि दुसऱ्या बाजूला बाजाराचं वास्तव, जिथे सकाळचा भाव संध्याकाळपर्यंत टिकेल याची काहीही गॅरंटी नाही. खरं तर ही शेती कमी आणि एक प्रकारचा जुगारच जास्त झालाय. आता आपण बोलूया भेरूड नावाच्या भूताबद्दल. हो, हे नाव जरा विचित्र वाटेल, पण जेव्हा कर्ज आणि चिंता माणसाच्या माणगुटीवर बसतात ना, तेव्हा त्याला शेतकरी एकच नाव देतो. एक असं नाव ज्यात त्याच्या सगळ्या वेदना सामावलेल्या आहेत. हाच तो शब्द, भिरूड. भिरूड म्हणजे फक्त कर्ज नाही, त्याहून खूप काहीतरी जास्त आहे. हे एक असं ओझं आहे, एक शाप आहे, जो पिढ्यानं पुढ्या पाठ सोडत नाही. ते तुमची जमीन, समाजातला मान आणि दुर्दैवाने कधीकधी आयुष्यही हिरावून घेतं. आणि या भिरूडची सामाजिक किंमत खूप मोठी आहे. म्हणजे बघा, एका बाजूला बँकांचं आणि सावकारांचं कर्ज डोक्यावर वाढत जातं. समाजात मान राहत नाही, मुलामुलींची लग्न जमत नाहीत, सतत जमिनीचा लिलाव होण्याची भीती वाटते. आणि ह्या सगळ्या दबावाखाली शेतकरी टोकाचं पाऊल उचलतो. हे फक्त आर्थिक नाही, तर एक सामाजिक संकट आहे. 56,000 हा आकडा ऐकून क्षणभर थांबा. हे 56,000 लोक नाहीत, तर 56,000 कुटुंबं आहेत. फक्त नाशिक जिल्ह्यातल्या एका बँकेकडून इतक्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर जप्तीची टांगती तलवार आहे. विचार करा, या संकटाची व्याप्ती किती मोठी असेल. ठीक आहे, तर आता प्रश्न हा आहे की हे सगळं घडतं का? बाजाराचं हे कोडं उलगडण्यासाठी आपल्याला थोडं खोलात शिरावं लागेल. बघूया तरी बाजारात नक्की काय खेळ चालतो. या सगळ्याच्या मुळाशी एक साधी गोष्ट आहे. बघा, झालं काय की लेट खरीफचा कांदा, विशेषतः नाशिक पट्ट्यातला, एकाच वेळी बाजारात आला. प्रचंड आवक झाली. हवामानामुळे शेतकऱ्यांकडे दुसरा पर्यायच नव्हता. आणि अर्थशास्त्राचा साधा नियम आहे, जेव्हा माल जास्त येतो आणि घेणारे तेवढेच असतात, तेव्हा भाव पडणारच. नेमकं तेच झालं. आता हे आकडे बघा, म्हणजे सगळा खेळ लक्षात येईल. उदाहरणार्थ अहमदनगर बघा, तिथे आवक आहे तब्बल 1,22,000 क्विंटल आणि सरासरी भाव काय मिळतोय? फक्त 988 रुपये. या उलट चांदवडमध्ये आवक कमी आहे, फक्त 17,000 क्विंटल, तर तिथे भाव 1,170 रुपये आहे. म्हणजे सरळ सरळ गणित आहे, आवक वाढली की भाव पडलाच समजा. विश्लेषक तर या भागांना धोक्याच्या पातळीनुसार विभागतात. जसं की नाशिक आणि सोलापूर हे आहेत हाय रिस्क झोन. म्हणजे इथला शेतकरी जणू काही रोज एका रोलर कोस्टर राईडवर असतो. आज भाव वर तर उद्या थेट खाली. या उलट विदर्भात परिस्थिती थोडी स्थिर आहे. बरं, इतक्या सगळ्या नकारात्मक परिस्थितीत एक आशेचा किरणही आहे. जेव्हा मोठे मोठे आकडे आणि सरकारी धोरणं अपुरी पडतात ना, तेव्हा काही लोक पुढे येतात. आणि त्यांचा अत्यार काय असतो माहितीये? एक साधी गोष्ट, एक कहाणी. आणि ही गोष्ट रंगमंचावर आली आहे भिरूड याच नावाने. हो, भिरूड नावाचं एक नाटक. या नाटकाचा हेतू कोणावर टीकाटिप्पणी करणं नाहीये, तर त्या आकड्यांमागे जो माणूस आहे, जो शेतकरी आहे, त्याच्या वेदनेला एक व्यासपीठ देणं आहे. या नाटकाचा उद्देश खूप महत्त्वाचा आहे. तो आपल्यासारख्या शहरी लोकांसाठी आहे, जे बाजारात 5-10 रुपयांसाठी घासाघीस करतात. त्यांना हे समजावून सांगणं की त्या काही रुपयांमागे एका शेतकऱ्याचा किती मोठा संघर्ष दडलेला आहे. हे फक्त एक नाटक म्हणून थांबत नाही, तर ते एका आशेच्या चक्राला सुरुवात करतं. कसं? तर बघा, हे नाटक शेतकऱ्याची कहाणी सगळ्यांपर्यंत पोहोचवतं. त्यातून जे काही पैसे जमा होतात ते थेट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिले जातात. म्हणजे एका पिढीची व्यथा दुसऱ्या पिढीसाठी आशेचं किरण बनते. किती सुंदर कल्पना आहे ही. एक सावध आशा, कारण यावर असा काही चुटकीसरशी होणारा उपाय नाहीये, हे आपल्यालाही माहितीये. पण हा जो प्रयत्न आहे ना, तो एक खूप मोठी गोष्ट शिकवतो. ती म्हणजे जेव्हा सहानुभूती फक्त शब्दांपुरती न राहता कृतीत उतरते, तेव्हा खरा बदल घडू शकतो. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? तो अगदी स्पष्ट आहे. आपण फक्त कांद्याची किंमत बघतो,
पण त्या किमतीमागचं कारण समजून घेणं तितकंच किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक आकड्यामागे एक माणूस आहे, एक कुटुंब आहे आणि त्यांची एक लढाई आहे. म्हणून आता पुढच्या वेळी जेव्हा आपण बाजारात भाजी घेताना काही रुपयांसाठी भाव कमी करायला सांगू, तेव्हा एक क्षण थांबूया आणि विचार करूया की आपल्या या छोट्याशा कृतीने आपण कोणाच्या कहाणीवर परिणाम करत आहोत.